शेतकरी मित्रांनो, आपण इथं जेठा, ज्याला आपण बंडा म्हणतो, तो जेठा वाळवून आपण पॉलिश मशीनमध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर 1 घंटा होऊन गेला. तर आपण इथं जेठ्याचा पॉलिशिंग झाली की नाही, जेठ्याची त्याच्या मुळ्या वगैरे तुटल्या का नाही, संपूर्ण तो सोपडा झाला का, टकला झाला का, ते इथं बघायचं आहे. आणि नंतर जर तो झाला असेल तर आपल्याला तो पॉलिश झाला असं समजून ताडपत्रीवर काढायचा आहे. त्यासाठी आपण इथं मशीन बंद करतो आहोत आणि मशीन बंद करून आपण दोन्ही गेट त्याचे जे आहेत ते झाकण्या दोन्ही काढायचे आहे, झाकणं, आणि बघायचं आहे. जर बोंडा परिपूर्ण सोपडा पॉलिश झाला असेल, त्याची पॉलिशिंग पूर्ण झाली असेल, तर आपण तो ताडपत्रीवर टाकू शकतो. तर इथे बघू आपण कशा प्रकारे आता ढाकणी काढल्यानंतर. झाकणी वगैरे काढलेली आहे आपण. नट बोल्ट झाकण उचलायचं चालू असतं, तो फार जाम असतो. तर बघूया, बंडा जर झाला असेल तर आपल्याला ताडपत्रीवर खाडीवर खाली घ्यावा लागेल. परत थोडी कुंड बाहेर काढून आपल्याला बघावं लागेल झाला का नाही, तरच तो आपल्याला पॉलिश झाला असेल तरच न्यावा लागेल. तर अशा प्रकारे जो जेठा आहे बंडा, तो अशा प्रकारे पॉलिशिंग झालेला आहे. तर आता हा बघूया. तर आपल्याला अजून साधारण 10 मिनिट तरी इथं थांबावं लागणार आहे आणि नंतरच मग आपण ते पॉलिश झाला असं समजावं लागेल. कारण धुरड्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा आपल्याला इथं थोडंसं कमी वाटत आहे. कारण या पॉलिश मशीनमधून जे छिद्र असतात, या छिद्रांमधून आपल्याला जो हळदीचा धुरडा निघतो पिवळा, तो या छिद्रांमधून फार कमी दिसत आहे. कारण थोडंसं चोपडेपणा कमी आलेला आहे. तर त्यासाठी आपण इथं थोडं 10 मिनिट ठेवायचं आहे. तर त्यासाठी पॉलिश अजून झालेला नाही, 10 मिनिट ठेवायचा, नंतर आपल्याला पुन्हा काढायचं आणि पुन्हा मग आपण परिपूर्ण झाला असे समजून पुन्हा आपण ताडपत्रीवर नेऊन तिथे ठेवायचं आहे. तर आपल्याला अजून 10 मिनिट हा प्रोसेसिंग मशीन जो ढोल आहे तो ठेवायचा. ज्या मशीनला आपण प्रोसेसिंग पॉलिशिंग मशीन म्हणतो, ती ढोल नावाने आमच्या इकडं नाव आहे, त्याला संबोधतात. तर आता पुन्हा आपण ट्रॅक्टरवर पॉलिश मशीन चालू करू आणि 10 मिनिटानंतर परत आपण पॉलिश मशीन बंद करू. नंतर आपण चालू करू. तर आपण पॉलिश मशीन चालू केलेली आहे आणि 10 मिनिटानंतर परत आपण काढणार आहे. कारण हळदीचं जे कचरा आहे, बारीक बुगदी मुळ्या, हे सर्व खाली पडत आहेत बाजूला. मुळ्या दिसत आहेत पॉलिशचे, कारण तो बंड आहे, याला मुळ्या भरपूर असतात. वेळ लागतात, कारण भरपूर सव्वा 1 तास घेतो, हळद 1 तास घेतो किंवा 1 तास 10 मिनिटं घेतो. अशा प्रकारे आपल्याला इथं अजून 10 मिनिटांनी परिपूर्ण झाल्यानंतर पूर्ण हळकुंड बाहेर काढायचं आणि त्यानंतर त्या हळकुंडांना हवेमध्ये उठवायचं आहे, कारण त्यामध्ये कचरा भरपूर असतो.